पण भगत साहेबांना ज्या पद्धतीचा समाज अभिप्रेत होता, भगत साहेबांना ज्या पद्धतीचं गाव अपेक्षित होतं, त्याच्यामध्ये स्वच्छता याला खूप वरचं स्थान होतं. अलीकडच्या काळामध्ये लोकसंख्या वाढत चाललेली आहे. वेगवेगळ्या विचाराची स्वभावाची मंडळी एका गावात परिसरात राहतात. अशा वेळेला स्वच्छतेचा मूलमंत्र जपला पाहिजे. हे देशाचे माननीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी संकल्पना सांगितली आणि ती आपल्यापैकी अनेकांनी अंगीकारली. आपल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वेगवेगळ्या शाळांना राज्यस्तरावरचे स्वच्छ शाळा पुरस्कार मिळालेले आहेत. अशा वेळेला भगत साहेबांच्या नावाचा हा पुरस्कार हा निश्चितपणानं या ग्रामपंचायतींना अधिक चांगलं काम करण्याची आणि अधिक मोठ्या स्तरावरती जाण्याची प्रेरणा देत राहतील. खरं तर अलीकडच्या काळामध्ये आपल्या परिसरामध्ये आपण पाहतोय स्वच्छतेच्या विषयीची जागरूकता आपल्या प्रत्येकाची वाढलेली आहे. अशा वेळेला या ज्या ग्रामपंचायती आहेत ज्यांना आज पुरस्कार मिळालेला आहे, माझा आपणा सर्वांना आग्रह असेल की सिडकोच्याकडे आम्ही आग्रह धरतोय. कुठे सिडको नियोजन प्राधिकरण आहे, कुठं नैना म्हणून सिडकोच नियोजन प्राधिकरण आहे. अशा वेळेला सिडकोच्याकडे ग्रामपंचायतींनी आग्रह धरला पाहिजे. पनवेल पंचायत समिती आग्रह धरते की या सगळ्या ग्रामपंचायतीच्या घनकचऱ्याचं वर्गीकरण विलगीकरण हे करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना त्यांचा स्वतःचा अशा पद्धतीचा घनकचरा निर्मूलन प्रकल्प असला पाहिजे. आता सुकापूर पासून वेगवेगळ्या ग्रामपंचायतींनी या दृष्टिकोनातून पुढाकार घेतलाय आणि मला वाटतं की या संपूर्ण पनवेल तालुक्याला आता मुंबईशी अटल सेतूच्या माध्यमातून जोडला गेला आहे. पायाभूत सुविधांचे प्रचंड मोठे प्रकल्प आता पनवेल परिसरात येत आहेत. विमानतळ चालू झाल्यानंतर तर आंतरराष्ट्रीय नकाशावरती आपला पनवेल तालुका येणार आहे. अशा वेळेला त्या पनवेल तालुक्यामध्ये छोट्या मोठ्या संधीसाठी येणारा प्रत्येक माणूस हा पनवेल त्याचं अवलोकन करत असताना त्याला या पनवेल तालुक्याकडे पाहिल्यानंतर एक वेगळी दृष्टी मिळाली पाहिजे. ती विकासाची निश्चित असेल, पण त्याचबरोबरीनं त्या दृष्टिकोनामध्ये पनवेल विषयीचा आदर असला पाहिजे. तर त्याच्यासाठीची सुरुवात स्वच्छतेपासून सौंदर्यापासून झाली पाहिजे आणि म्हणूनच या पुरस्काराचं आयोजन हे या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून करण्यात आलं. ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला, मग चिंचवड ग्रामपंचायत असेल, गव्हाण असेल, करंजाडे असेल किंवा तुराडे असेल आणि विचुंबे असेल, या सगळ्यांचंच मी या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो. आणि ज्यांना ज्यांना संस्थेचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी, संस्थेचे वेगवेगळे सेवक ज्यांना ज्यांना असे पुरस्कार आज भगत साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मिळाले, त्या सगळ्यांनाच त्यांच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं पुढे चाललं. फडणवीस साहेब आहेत, त्यांचे सर्व सहकार्य आहेत आणि असं मराठीचं पाऊल पुढे काढतोय, देशाचं पाऊल पुढे पडतंय. काल रात्रीच तुम्ही पाहिलं की 25 मिनिटात 9 अशी त्या अतिरेक्यांची स्थळं जी आहेत त्याचा खटका करून देश आणि महाराष्ट्र हे दोघी पुढे चालले. देश हा मोठा आहे, महाराष्ट्र त्यातला एक भाग आहे. सर्वात मोठं आता उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राची राज्य आहेत आणि पराक्रमाला सुद्धा आहेत. फक्त नुसत्या एरियानं नव्हे, किलोमीटर स्क्वेअर किलोमीटर नव्हे, तर अशा प्रकारे हा पराक्रम गाजवण्याचं काम फार थोड्या लोकांच्या हातात असतं. आणि म्हणून हे दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली भगत साहेबांनी केलं आणि महेंद्र घडतांनी सांगितल्यानंतर भगत साहेबांनी आम्हाला घडवलं. नुकताच निवेदिकेने सांगितलं, करबैर अण्णांच्या नेतृत्वाखाली आम्ही घडलो म्हणजे त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली एम पाटील साहेब, जनार्दन भगत यांनी गावांचा हायस्कूल आणलं. स्टेजवर आलेले सगळे कार्यकर्ते जे आहेत, पनवेल तालुक्याचे बहुसंख्य कार्यकर्ते जे आहेत, किती हायस्कूल शाळा झाल्या असतील, पण प्रयत्न घडवते. करबैर अण्णांचा वारसा घेऊन आम्ही आलो. भगत साहेब खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि महात्मा फुलेंचा फोटो त्यांच्या ओटीवर होता. सर्व लोक त्यांच्या ओटीवर जायचे, ओटीवर बसायचे, त्यांच्याकडं चहा प्यायचे. तो चहा फार उपकारक होता. मग अशी ते मात्र सांगितलं, भगत साहेब विभूत लावायचे,
विभूत म्हणजे जे जे डोक्याला लावतात ते त्याला विभूत बोलतात. आपण देवाकडे गेलो नमस्कार केलं तर कपाळाला टिळा लावतो, त्याला विभूत म्हणतात. भक्ताच्या भगत खेळला की विभूत देतो. तर तशा प्रकारे तर ती फार गुणकारक अशी होती. म्हणजे त्यांनी दिलेला धडा जो आहे, त्यांनी शिकवलेली शिकवण जी आहे ती फार महत्त्वाची होती. ती आम्ही अंगीकारली. अण्णांचा पायात चप्पल न घालता पूर्णपणानं फक्त वर्गीकरण करतात काम करत बसायचं, त्यांनी फिरायचं शिक्षणासाठी, हे त्यांनी काम केलं होतं. तशाच रीतीनं विविध क्षेत्रात भगतसाहेबांनी पण काम केलं. त्यातलाच एक भाग म्हणजे आपलं ग्राम स्वच्छता आपण घेतलं. त्याचबरोबरीनं शिक्षणासाठी शाळा बांधणं वगैरे झालं. मोठं काम नव्हतं. भात गोळा करून तो आणून त्याच्यातून गावकऱ्यांना सांगून गाणगणतीनं बिल्डिंग बांधायच्या, शाळा तयार करायच्या आणि त्याच्यातून मुलांना शिक्षण द्यायचं. पण त्याच्यामुळं ही सर्व जी मोठी रोपटी झालेली आहेत, मोठी झाडं झालेली आहेत, कर्तृत्ववान झाडं झालेली आहेत, माणसं झालेली आहेत, ही त्यांच्या परिश्रमाने झालेत. म्हणजे आपल्याला म्हणता येईल महाराजांच्या संघटनात्मक नेतृत्व केलं आणि संघटना इतकी मजबूत बांधली की मोठमोठे राजा राजवाड्यांना महाराष्ट्रात वाकड्या नजरेनं पाहता आलं नाही. आणि त्यासारखंच आपल्याला फुले आंबेडकर यांचं आपण नाव घेतो, तर त्यांनीसुद्धा याच पद्धतीने काम केलं. संघटन हे फार महत्त्वाचं असतं. भगतसाहेबांचा तो आत्मा होता. त्याकरता त्यांनी अनेक व्यक्तींनी भाषणं पण केली की त्यांनी लोकांना जवळ घेतलं. अगदी कधी कधी कठोरीचे वागले. काय ज्या वेळेला त्यांचा नियम जो असेल तो नियम पाळण्याकरता ते कधी हे नव्हते. आता मग जे मंत्र्यांनी सांगितलं, महेंद्र दत्तांनी सांगितलं, अरुण शेट्टी सांगितलं, हळदी समारंभ बंद म्हणजे बंद. त्याचाच शिष्य मी आमदार प्रशांत ठाकूर तुमच्या पुढं आहे. आमदार प्रशांत ठाकूरांचं लग्न ठरलं, हळदी तर सोडून द्या, साखरपुड्याला किती फक्त एक जीप आणि कार 7 किंवा 8 माणसं गेली होती, झाला साखरपुडा. म्हणजे लग्न बघायचं, नवऱ्याने जायचं, अशा भाग बसलेली आहे. पण साखरपुड्याला सुद्धा माणसं नाही, हळद आणि लग्न एकाच दिवशी. म्हणजे अशा प्रकारचं हे भगतसाहेबांचं मार्गदर्शन होतं की उगाच खर्च नको. म्हणजे खर्चाला सुद्धा आपल्याला आला पैसा म्हणजे कसा आहे उद्या नको. आला पैसा तर देणग्या द्या चांगल्या कामाला, पण तो उधळत बसू नका. म्हणजे अशा प्रकारचं साधारण त्याची शिकवण होती. आणि त्या त्याच्यातून आम्ही गेलेलो आहोत. त्याच्यामुळं आता बऱ्याच वेळा आमचा उल्लेख होतो की रामशेट्टी हे केलं ते केलं. परिश्रमाला पर्याय नाही, भरपूर परिश्रम करा. बुद्धी साफ आपली ठेवून सरळ मार्गाने चाला. जितकी जास्त तितके गोरगिरीपणा आणि जे अडलाय नडलाय पुढं जायची इच्छा आहे अशा तरुणांना मदत करा विविध क्षेत्रात. ही त्यांची शिकवण आणि ती शिकवण जीवनात पुढे चाललोय. आणि तशा करता आमची संघटना आपल्या रामशेठ ठाकूर विकास मंडळ हे चांगल्या रीतीनं काम करतोय. जास्त माहिती झाली मी अर्धा 1 तास 2 तास बोलावं लागेल, पण ते न बोलताना आपण हे सांगू की ही संस्था उभी राहिली, हे मंडळ उभं राहिलं, या विविध शाखा उभ्या राहिल्यात सर्व. तर ह्याच्यातून आपण सर्वांनी पुढं जाणून भगतसाहेबांचं काम पुढं चालू ठेवूया. ज्यांना ही स्वच्छतेची बक्षिसे मिळाली, ज्या विद्यार्थ्यांनी अगदी महाराष्ट्र राष्ट्रीय स्तरावर बक्षीस मिळेल त्या सर्वांचं अभिनंदन. आणि आपण सर्वांनी पुढे जाण्याकरता अशाच पद्धतीने भगतसाहेबांना आश्रम पुढे जाऊया इतकं आपल्याला विनंती करतो. भगतसाहेबांना श्रद्धांजली वाहून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.